ते काय मानायचं ते म्हणा, पण जगामध्ये जी क्रांती झाली ती बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली आणि बाबासाहेबांचं पूर्ण विश्वभर जे नाव घेतलं जातं बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळं, त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम बोधिसत्व आहेत. बोधिसत्व, मग भारतरत्न, मग विश्वरत्न जे काय आहे ते. पण आम्ही म्हणतो बाबासाहेब बोधिसत्व, आम्हाला ते माहित असलं पाहिजे, आम्हाला माहित असलं पाहिजे ना बाबासाहेब बोधिसत्व कसे. युट्यूब वरती हा विषय आहे, ज्या कोणाला पूर्ण ऐकायचा आहे. मी शेवटचा पार्ट सांगितलाय. पण बोधिसत्व होण्यासाठी बोधी याने ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. संपूर्ण समूहाला ज्ञानाच्या दिशेनं घेऊन जाणारा व्यक्ती, प्राणी म्हणजे बोधिसत्व. बाबासाहेब एकटे शिकले का? बाबासाहेब एकटे स्वाभिमानी झाले का? लाखो लोकांना त्यांनी स्वाभिमानी बनवलं. इव्हन भारतात नव्हे तर जगातील लोकांना. नेल्सन मंडेला ज्या वेळेला राष्ट्रपती झाला, माहितीये ना, 20 वर्ष कैदेत होते नेल्सन मंडेला, संघर्ष करत होते. आणि ज्या वेळेला राष्ट्रपती झाले त्यावेळेला ते भारत भेटीला आले. त्यांना संसद भवन दाखवलं, गांधीजीची समाधी दाखवली, इंदिरा गांधीची समाधी दाखवली, नेहरूची समाधी दाखवली. त्यानं विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी कुठं आहे? मग सरकारला त्यांना चैत्यभूमीला घेऊन यावं लागलं. अमेरिकेचा राष्ट्रपती विचारतोय, गांधीजीच्या समाधीनं त्यांचं समाधान नाही झालं, नेहरूची समाधी बघून समाधान नाही झालं. ते विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी कुठे आहे? मग त्यांना चैत्यभूमीला आणावं लागलं. आणि मग आता हिंदू मिलचं प्रकरण किंवा हे जे काही चाललंय ना, हे बाहेरच्या लोकांच्या दबावामुळे आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, 100 फुटी पुतळा, हे काही यांच्या मनानं नाही करत आहे. ते लोक विचारतात बाबासाहेबांची समाधी इतकी छोटी, असं म्हणजे बाहेरच्या लोकांनी तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेतला. मग नेल्सन मंडेलाला विचारलं की तुम्ही हा संघर्ष 20 वर्ष स्वातंत्र्यासाठी संघर्ष कसा केला, त्याला काय प्रेरणा होती? तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय, त्यांनी सांगितलं की माझे गुरु, माझे प्रेरणास्थान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेल्सन मंडेला अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात. मग जगामध्ये ते स्पिरिट झालं आणि आज युनेस्को मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. तर मग बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे आहेत? बोधिसत्वाला 10 पारमिता पूर्ण करावे लागतात. दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री, करुणा, मुदित. मग बाबासाहेब आंबेडकरांची दान पारमिता काय? ज्ञानाचं दान. आणि जगातील लोकांना संघर्ष करायला प्रवृत्त करणं ही बाबासाहेब आंबेडकरांची दान पारमिता. चवदार तळ्याचं पाणी फक्त आमच्यासाठी खुलं नाही केलं, जगातील शोषित पीडित जनतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाणी शुद्ध केलं. ही बाबासाहेब आंबेडकरांची दान पारमिता. बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता काय? बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता आहे 7 समुद्रापलीकडे पावाच्या तुकड्यावर राहिले, जेवण अमुक आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु त्या ठिकाणी एक मुलगी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमात पडली आणि मग ती बाबासाहेब आंबेडकरांचं मागे मागे किंवा हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं. ती समोरून येत होती, हटकून तिनं पुस्तकं खाली टाकून दिले.
हेनरी असं तिचं नाव आहे. तिनं नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती PhD केली. मग ते उचलण्याच्या निमित्तानं हे करायला लागली बाबासाहेबांना. बाबासाहेब थांबले तिथं आणि मग तिनं सांगितलं की मिस्टर आंबेडकर, आय लव्ह यू, मी तुमच्यावरती प्रेम करते. बाबासाहेब हसले आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी खूप धन्य आहे की 7 समुद्राच्या पलीकडे मला एक बहीण मिळाली, याचा इतका आनंद कुठला. मी बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता. अजून बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता. बाबासाहेब आंबेडकरांची PhD केलेली ते अर्थशास्त्राचे डॉक्टर आणि जगातले अर्थशास्त्राचे तज्ञ होते डॉक्टर सेलिगमन. डॉक्टर सेलिगमन हे तज्ञ होते. त्यांचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी घेतलं. एक वेळ अशी आली की त्यांनी सांगितलं की मिस्टर आंबेडकर, हा जो पॅरेग्राफ आहे हा इंग्रजांच्या खिलाफ जातोय बघा, तर हा काढून टाका. बाबासाहेबांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, सर तुम्ही PhD द्या नाही तर देऊ नका. या शब्दामध्ये, या लिखाणामध्ये एकही शब्द मी काढणार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता आहे. अजून बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता काय, 1930 साली ते गोलमेज परिषदेला गेले. निवडक प्रतिनिधीच्या समोर त्यांना बोलायला दिलं आणि पंचम जॉर्जच्या समोर, ज्यांच्या राज्यावरती सूर्य मावळत नव्हता असे पंचम जॉर्ज, इंग्लंडचे बादशाह, त्यांच्या समोर बोलतायत बाबासाहेब. ज्यावेळेला बाबासाहेब बोलायला उठले, पंचम जॉर्जच्या समोर सांगितलं अस्खलित इंग्लिश मध्ये. त्या मोहितेताई मगाशी ज्या जोशाने बोलत होत्या, माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेबांचं जे इंग्लिश आहे ते इतकं भारदस्त आणि सरळ की समोरच्या माणसाच्या काळजाला मिळेल. तर इंग्लिश भाषेमध्ये सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी पंचम जॉर्जला की इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर जी शेतमजुरांची स्थिती होती, जी कामगारांची स्थिती होती, जी सामान्य माणसाची स्थिती होती ती अधिक खालवली आणि त्यामुळं इंग्रजांना भारतावरती राज्य करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, हे पंचम जॉर्जच्या समोर सांगणारे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गल्ली में तो कोई भी भुकता है, अरे गल्लीमध्ये तो कोणी भुकत राहील. गांधीजीनं 9 ऑगस्टला ते गोवाल्या टँक मैदान आहे, गांधीजीचं मणी भवन आहे ना, तिथून त्यांच्या चालीनं चालत आले ना गांधीजी. त्यांची चाल माहिती आहे ना तुम्हाला, एकदम अशी तर ते 5 मिनिटात त्या गोवाल्या टँकला पोहोचते. म्हणजे घरातूनच बोलले ना गांधीजी. आणि काय बोलले, करेंगे या मरेंगे. इंग्रजांना काय कळत होतं हिंदी, ते म्हणले मरेंगे तर मरो. इंग्रजांच्या समोर अस्खलित भाषेत स्वातंत्र्याबद्दल बोलणारे पहिले युग पुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1930 साली बोलले ते की इंग्रजांनी भारतातून चालतं व्हावं, इंग्रजांना भारतावरती राज्य करण्याचा अधिकार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता आहे. घाबरत नव्हते, अरे इंग्रज काय म्हणतील. त्या सेलिगमनच्या समोर पार्टी दिली बाबासाहेबांनी, तिथं पार्टी द्यावी लागते, मग ती ड्रिंक पार्टी असते. बाबासाहेबांना PhD मिळाली त्या उपलक्ष मध्ये, त्यासाठी सेलिब्रेट करावं लागतं. पार्टी दिली, सगळे प्राध्यापक होते, सेलिगमन होते, जागतिक कीर्तीचे ते विद्वान होते, अर्थतज्ञ होते. पार्टी सुरू झाली, बाबासाहेबांनी एक ड्रिंकचा ग्लास भरला आणि तो सेलिगमनच्या हातात दिला. सेलिगमनच्या हातात दिला. तिथं चेअर्स करण्याची पद्धत आहे. आपण आता चेअर्स दारूच्या धंद्यावरती करतोय,
जय भीम घ्या. तर हातात दिला. सेलिंगमन विचारलं, मिस्टर आंबेडकर वेर इज युअर क्लास, तुमचा क्लास कुठे आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय नम्रपणे सांगितलं, सर आय नो ड्रिंक, मी दारू पीत नाही. हे गुरुला देखील सांगण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. ते घाबरले नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची शील पारमिता. आपलं तर थोडं काय झालं, एखाद्याची दुसऱ्याची आई मेली तरी याला दुःख होतंय आणि रडत बसतोय, दारू पिऊन रडतोय. मग दारू रडायला येत नाही, दारू पिल्याशिवाय नाचायला येत नाही. आपली जयंतीची मीटिंग बसते, लगेच पहिला विषय असतो, मग ते डीजेचं काय, डीजे पाहिजे. मग डीजे असला की दारू पिता येते, डीजे असला की नाचता येत आहे. मी म्हणतो खरंच जर बाबासाहेब त्या कटआउट ऐवजी बाबासाहेब असते त्या मिरवणुकीमध्ये, हार घालतो ना आपण बाबासाहेब फोटोला, खरोखरच जर तिथं बाबासाहेब असते आणि आपण बाबासाहेबांच्या फोटोच्या पुढे किंवा त्यांच्या पुढं दारू पिऊन वाकडं तिकडं नाचलो असतो, काय झालं असतो? विचार करा. काय केलं असतं बाबासाहेबांनी? अरे वा, काय बाळ हुशार येते, काय पिऊन नाचतायत मस्त, असं केलं असतं का? काय केलं असतं बाबासाहेबांनी? बाबासाहेब तर सुटन बुटन कोट घालत होते, बुटाशिवाय ते राहत नव्हते. मी म्हणतो त्यांनी बूट काढला नसता. बुटासह मागून लात मारतात. अरे मी जिंदगी दारू पिलो नाही, माझ्या जयंतीचा आनंद तुला होतो, दारू पिऊन नाच. याच्यावरती कंट्रोल करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात की महापुरुषाची जयंती म्हणजे विचाराची जयंती. अंतिमता ज्याच्या विचाराचा विजय झाला त्या महापुरुषाची जयंती. मग त्या जयंतीमध्ये समाजाचा बौद्धिक स्तर उंचावला पाहिजे. असे कार्यक्रम घ्या, निबंध स्पर्धा घ्या, महिलांच्या वक्तृत्व स्पर्धा घ्या, पाठांतराच्या स्पर्धा घ्या, प्रश्न मंजुषा घ्या. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूवरती 2 वक्त्यांना बोलवा. त्याच्यावरती अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार बाबासाहेब आंबेडकर, कृषी तज्ञ बाबासाहेब आंबेडकर. किती लोकांना माहिती आहे? अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार बाबासाहेब आंबेडकर, साहित्यिक बाबासाहेब आंबेडकर. किती लोकांना माहिती आहे? आम्हाला एकच बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर, चित्रकार बाबासाहेब आंबेडकर, कलेची आवड असणारे बाबासाहेब आंबेडकर. याच्यावरती आपल्याला परिसंवाद घ्यावा लागेल. एकटं माणूस असलं ना ते कुठे उधळतंय, वक्ता त्याला जोडी ठेवायचं, परिसंवाद. मला त्याच्यात एक धन्यता आहे, डॉक्टर नरेंद्र जाधव बरोबर मी परिसंवाद केलाय. डॉक्टर नरेंद्र जाधव, ऐका तो मुद्दा वेगळा आहे, ते समोर आल्यावर बोलूच आपण. त्या बाई आता शिवसेनेत गेल्या, त्या नीलम गोरे. नाही जाधव नाही, नीलम गोरे का? अंधारे, सुषमा अंधारे. त्यांना देवा धर्मावर टीका करण्याशिवाय काहीच कळत नाही. खूप त्यांची PhD झालेली आहे त्याची. त्यांच्या बरोबर मी परिसंवाद केलाय. प्राध्यापक विलास वाघ, हे नाव महाराष्ट्राला माहिती आहे, सुगाव प्रकाशन, त्यांच्या बरोबर परिसंवाद केला. आपल्यातून हे वक्ते तयार झाले पाहिजे, डेबिट आपली झाली पाहिजे. ओके, आपण जवळजवळ अलिवारा विहाराच्या जवळ आलेलो आहोत. आपलं जे काय आहे उर्वरित मार्गदर्शन चर्चा हे चालू राहील.